राज्यात सध्या खरात प्रकरणावरून खळबळ उडाली असताना आता ठाण्यात पम्मी गुरुचा भोंदूगिरीचा दरबार समोर आलाय। या पम्मी गुरुकडील पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीनं अंधश्रद्धेला खतपाणी मिळते। महाराष्ट्रात एकीकडे विज्ञानाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात पम्मी गुरु नावाच्या एका व्यक्तीनं मांडलेल्या भोंदूगिरीचा धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। अंगावर करोडो रुपयांचं सोनं, आलिशान गाड्यांचा ताफा आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या या पम्मी गुरुच्या दरबारात चक्क वर्दीतील पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नतमस्तक होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे। कल्याण जवळील गोवे नाका परिसरात पम्मी गुरु नावाच्या तृतीयपंथी गुरुचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो। सोशल मीडिया, विशेषतः इंस्टाग्राम आणि फेसबुकवर या गुरुचे हजारो रील्स प्रसिद्ध आहेत। या व्हिडिओमध्ये पम्मी गुरु गळ्यात सोन्याचे वजनदार हार, हातात जाड सोन्याची कडी आणि अंगावर भरजरी कपडे घालून वावरताना दिसतात। त्यांच्या भोवती महागड्या गाड्यांचा ताफा असतो, जो पाहून सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे आकर्षित होते। स्वतःची श्रीमंती आणि देवी शक्तीचा आभास निर्माण करून हा गुरु लोकांच्या श्रद्धेशी खेळत असल्याचा आरोप आता होऊ लागलाय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आलेत। नोकरी मिळणं, कुटुंबातील अंतर्गत कलह दूर करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपत्य प्राप्ती यासाठी या गुरुचा आशीर्वाद रामबाण असल्याचं सांगितलं जात आहे। अनेक सुशिक्षित महिला या दरबारात येऊन केवळ पम्मी गुरूंच्या कृपेमुळेच आम्हाला मुलं झाली असं जाहीरपणे सांगताना व्हिडिओमध्ये दिसतायत। वैद्यकीय विज्ञानाला आव्हान देणारे हे दावे सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात पसरवले जात आहेत। जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही अशा प्रकारे उघडपणे चमत्काराचा प्रचार होणं हे चिंताजनक आहे। या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे ज्यांच्यावर अंधश्रद्धा रोखण्याची जबाबदारी आहे तेच पोलीस अधिकारी या गुरुच्या दरबारात वर्दीवरच आशीर्वाद घेताना दिसतायत। व्हायरल व्हिडिओमध्ये काही पोलीस कर्मचारी पम्मी गुरुच्या पाया पडताना आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेताना स्पष्टपणे दिसतायत। यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून जर पोलीसच तिथे जात असतील तर मग हे सर्व खरंच असेल असा समज सर्वसामान्यांमध्ये दृढ होतो। केवळ पोलीसच नव्हे तर राजकीय मंडळी देखील या वादातून सुटलेली नाहीयेत। भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांनी देखील पम्मी गुरुची भेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय। एका जबाबदार लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे बुवाबाजीला किंवा कथित चमत्कारांना खतपाणी घालणाऱ्या व्यक्तीच्या दरबारात हजेरी लावल्यानं त्यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे। पम्मी गुरुचे रील्स हे एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीयेत। करोडो रुपयांचं सोनं अंगावर मिरवणं, किंग किंवा महाराजासारखी जीवनशैली दाखवणं हा या भोंदूगिरीचा एक भाग असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। लोकांच्या मनात आदरापेक्षा भीती आणि आश्चर्याची भावना निर्माण करून त्यांना भुलवलं जातं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एका प्रकारचं ब्रँडिंग केलं जातं, जेणेकरून संकटात सापडलेला माणूस या झगमगटाला भुलून ते धाव घेतो। नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आधीच आक्रमक झाली आहे आणि आता कल्याणमधील या प्रकरणावरही अंनिसने संताप व्यक्त केलाय। सुशिक्षित महिलांनी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे चमत्कारांच्या मागे लागणं हे राज्यासाठी घातक आहे। मुलांचा जन्म हा पूर्णपणे जीवशास्त्रीय प्रक्रिया आहे, त्यात कोणत्याही गुरुचा आशीर्वाद काम करत नाही। अशा प्रकारच्या दाव्यांमुळे समाजाची फक्त फसवणूक होते असं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय। ठाणे जिल्ह्यात उघडपणे सुरू असलेल्या या प्रकारावर गृह विभागानं तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होते। वर्दीवर असताना अशा ठिकाणी जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आणि पम्मी गुरुच्या कथित दाव्यांची चौकशी करून त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। पम्मी गुरुचं हे प्रकरण म्हणजे केवळ एका व्यक्तीचा वैयक्तिक विषय नसून तो समाजातील वाढत्या अंधश्रद्धेचा आणि जबाबदार यंत्रणांच्या निष्काळजीपणाचा पुरावा आहे। राजकीय नेते आणि पोलीस जेव्हा अशा शक्तींना पाठबळ देतात तेव्हा कायद्याचं राज्य धोक्यात येतं। आता प्रशासन या हाय प्रोफाईल गुरुवर कारवाई करतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।